हे बघा मंडळी, दिसताय ना मस्त लुसलुशीत आणि लच्छेदार लच्छा पराठा. यालाच राजस्थानी बेसन पॅच पराठा पण म्हणतात. दिसायला पण सुंदर आणि बघा मस्त लेयर्स आलेले आहेत. नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्स मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण काय बनवणार आहोत ते तर तुम्हाला कळलंच आहे, पण आता हे बनवायचं कसं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. तर लच्छा पराठ्यासाठी आपल्याला लागणार आहेत कांदे. मी इथे 4 कांदे घेतलेले आहेत. हे आपल्याला बारीक बारीक लांब कट करायचे आहेत. त्यानंतर मी घेतलेला आहे धने, अर्धा चमचाच आहे. अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे सौंफ, जिरा घेतलेला आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे आणि 1 मिरची घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. लच्छा पराठ्याची पाती बनवायसाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कलोंजी घेतलेला आहे आणि लच्छा पराठ्यासोबत मी बनवणार आहे टमाटरची चटणी. तर त्यासाठी मी 2 टमाटर घेतलेले आहेत, 1 मिरची घेतलेला आहे, थोडंसं गोडलिंब घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला लच्छा पराठा बनवायला लागणार आहे. साहित्य आपले बघून झालेले आहेत. तुम्ही एकदा साहित्य नीट बघून घ्या आणि जर का साहित्य तुम्हाला बरोबर समजले नसतील तर इन्ग्रेडियंट लिस्टचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा, त्यातून तुम्हाला सोपी जाईल. तर लच्छा पराठा बनवायला सुरुवात करूया. त्याआधी आपल्याला लागणार आहे कांद्याची चटणी. तर ती आपण बनवायला घेऊया. तर आपण हे कांदे नीट कट करून घेऊया. चला आता कांदे कापायला घेऊया. इथे कांदे लांब आकारामध्ये कापायचे आणि पातळ पातळ लांब कापायचे. हे बघा कसे मी उभे उभे कापत आहे कांदे. तशाच प्रकारे आपल्याला इथे कापून घ्यायचे कांदे. घरी कुठलं भाजीचं वगैरे नसलं तर हे पराठे एकदम बेस्ट ऑप्शन आहे, कारण यात फक्त कांदे लागतात आणि दुसरं कोणतंच भाजीचं लागत नाही. तर अशाच प्रकारे बाकीचे कांदे सुद्धा आपण कापून घेऊया. हे बघा मंडळी, कांदे आपले छान असे कापून झालेले आहेत, लांब आणि व्यवस्थित कापले गेले आहेत. आता आपण मिरची कापायला घेऊया. ती पण तशीच कापायची आहे, एकदम बारीक बारीक. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला मिरची कापून घ्यायची. त्यानंतर आपण सांबार कापायला घेऊया. कोथिंबीर पण अशीच बारीक बारीक कापून घ्यायची आहे. कोथिंबीर आपल्याला कांद्याच्या चटणीला पण लागणार आहे आणि टमाटरची चटणी जी आपण बनवणार आहोत लच्छा पराठ्यासोबत त्यासाठी पण लागणार आहे. तर म्हणून मी इथे थोडी जास्त कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर इथे कापून झालेली आहे. तर इथे कांदे, कोथिंबीर, मिरची वगैरे आपले सगळे कापून झालेली आहेत. आता काय करायचं, मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यात आपल्याला इथे सौंफ, त्यानंतर जिरा आणि त्यानंतर धने हे सगळं छान जाडसर पेस्ट मध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे. यात आहे आपलं जिरा, धने आणि सौंफ.
चला आता आपण चटणी बनवायला घेऊया. तर आता आपण इथे चटणी बनवायला घेत आहोत. मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि गॅस सुरू केलेला आहे. आता मी इथे घालती आहे 2 टेबलस्पून तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं. की तेल तापलं की नाही हे बघायसाठी ना थोडंसं टाकून बघायचं. आपलं तेल इथे तापलेलं आहे. जे जाडसर मिश्रण मी केलेलं होतं ना ते आपण आता या तेलात घालूया. हे बघा अशा पद्धतीने मी हे मिश्रण घातलेलं आहे तेलात आणि थोडं परतून घ्यायचं याला. त्यानंतर बारीक चिरलेले जे कांदे आहेत ना ते यात घालूया. मिश्रण आणि कांद्याला छान एकजीव करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर यात आपण घालूया मिरची बारीक कट केलेली. त्यानंतर तिखट, हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून घ्यायचं. आता हे कधीपर्यंत शिजू द्यायचे? छान कांदे जेव्हा आपले छान नरम नरम होतील ना तेव्हा गॅस बंद करायची, नाही तर तोपर्यंत परतत राहायचं. हे बघा मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. गॅस माझी लो फ्लेम वरच आहे. आपण हे मिश्रण लो फ्लेम वरच शिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथे कांद्याची चटणी होत आहे, तर ही होऊ द्यायची. वेळ न घालवता आपण काय करायचं, हे गव्हाचं पिठाचं जे आपण लच्छा पराठ्यासाठी पाती बनवणार आहोत ते आपण बनवून घ्यायचं. तर मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण भिजवून घेऊया. गव्हाचं पीठ इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, थोडंसं घालायचं आणि याला पाण्याने छान भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. जसं आपण पोळीसाठी वगैरे भिजवतो ना कणिक, तसाच एक गोळा करून घ्यायचा. युजली हे जी पाती असते ना ती मैद्याची बनलेली असते, पण आपण मैदा हेल्दी नसते म्हणून आपण गव्हाच्या पिठाची पाती बनवून घेऊया. तर इथे कणकीचा गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा 5 मिनिट झाकून ठेवायचा, म्हणजे कसं व्यवस्थित सेट होते. तर आपण इथे 5 मिनिट हे झाकून ठेवूया. आणि कांदे आपले झालेले आहे तिथे नरम. आता आपण काय घालू, बेसन घालूया. आपण इथे 1-2 टीस्पून बेसन घेतलं होतं ना ते आपण यात घालून घेऊया आणि हे व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने हे छान परतून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. कांदे छान नरम झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे आपण 5 मिनिट वगैरे शिजू देऊ, त्यानंतर आपण बंद करून घेऊ. तर इथे 5 मिनिट झालेले आहेत, कांद्याची चटणी शिजलेली आहे. आता आपण यात घालूया कोथिंबीर थोडीशी आणि इथे मी गॅस बंद करून घेते. 5 मिनिट यालाही झालेले आहेत. थोड्या वेळ आता मिश्रण हे आपण थंड होऊ देऊया, त्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊया. मिश्रण आपल्या इथे गार होत आहे, तोपर्यंत वेळ न घालवता लवकर आपण टमाटरची चटणी बनवून घेऊया. तर इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यात आपण घालूया टमाटर. टमाटरला मी हाफ स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मिरची आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या.
हे आपण छान प्युरी करून घेऊया याची. टमाटरची प्युरी रेडी झालेली आहे. आता याला तडका द्यायचा. त्यासाठी मी गॅस सुरू करते. त्यात आपण घालूया 1 चमचा तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण घालूया जिरा मोहरी. तेल गरम झालं की नाही हे कसं चेक करायचं, थोडं मोहरी टाकून बघायचं. आपलं तेल गरम नाही झालेलं आहे. आपण थोड्या वेळाला गरम होऊ देऊया. हे बघा मंडळी, तेल इथे आपलं गरम झालेलं आहे. आता आपण यात घालूया अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी. गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून घेऊया कारण तेल जास्त गरम झालेलं आहे. आणि यात घालूया कढीपत्ता. अशा प्रकारे ही मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आता हे जे गरम तेल आहे ते आपण टमाटरची प्युरी केली होती ना त्यावर सोडूया अशा प्रकारे. आणि छान मिक्स करून घेऊया. हे बघा, टमाटरची चटणी छान एकजीव करून घेतलेली आहे मी. आता काय करायचं, यात चवीपुरतं मीठ घालूया आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. आणि आपली चटणी झालेली आहे रेडी. आता आपण पराठा बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपण एक गोळा तयार करून घेऊया. आणि याला जसं आपण पोळी वगैरे लाटतो ना त्याच प्रकारे लाटून घेऊया. इथे एक पोळी लाटून झालेली आहे. आता ही पोळी आपण एका प्लेटवर काढून ठेवूया आणि अशाच प्रकारे एक दुसरी पोळी पण परत लाटून घेऊया. आता जी आपली पहिली पोळी होती ना त्याच आकारामध्ये आपली दुसरी पोळी सुद्धा लाटून झालेली आहे. आता ह्या पोळीवर आपण टाकूया जे आपण कांद्याच्या चटणीचं केलं होतं ना मिश्रण, ते आपण ह्या पोळीवर टाकून घेऊया. अशा प्रकारे हे मिश्रण पूर्ण पोळीवर स्प्रेड करून घेऊया. आता जी आपण पहिली पोळी लाटलेली होती ना ती पोळी ह्या पोळीवर टाकूया अशा पद्धतीने. थोडं प्रेस करून घ्यायचं याला आणि मग आपण याला कट करून घेऊया. कट कसं करायचं ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते नीट बघून घ्या. आता मी याला मधून मधून कट करून घेते अशा पद्धतीने. तर मी इथे पाडलेले आहेत 4 भाग. आता काय करायचं, स्लाइसेस वेगळे वेगळे काढून घ्यायचे कारण आपल्याला हे रोल करून घ्यायचे. आता हे जे आहेत ना हे अशा प्रकारे रोल करून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे. पहिलं झालं. आता हा जो रोल आहे थोडं गव्हाचं पीठ खाली टाकून घ्यायचं आणि रोलला छान प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने. त्यावर आपण थोडंसं गव्हाचं पीठ घालूया, थोडीशी कोथिंबीर वरून, थोडीशी कलोंजी
आणि याला आता आपण लाटून घेऊया. हे बघा मंडळी, पराठा छान लाटून झालेला आहे, मस्त दिसतंय ना. तर आता आपण याला पॅनवर शिजवून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण पॅनला तेल लावून घेऊया. अशा प्रकारे थोडं गरम होऊ द्यायचं, त्यानंतर आपण पराठा टाकूया. पॅन आपला गरम झालेला आहे, आता आपण पराठा टाकूया. पराठ्याला छान शिजू द्यायचं. वरून पण तेल लावून घेते मी. अशा पद्धतीने मस्त उलट पलट करून याला छान शिजवून घ्यायचा. हे बघा मंडळी, लच्छा पराठा छान शिजलेला आहे, दिसतोय ना भारी. आता आपण ह्या पराठ्याला एका प्लेट मध्ये काढून ठेवूया. एक पराठा आपला झालेला आहे. आता हे बाकीचे उरलेले पराठे आपण करून घेऊया. हे बघा मंडळी, लच्छा पराठा रेडी झालेला आहे. बघा ना, किती सुंदर दिसतंय ना दिसायला. जेव्हा घरी भाज्या वगैरे नसते तेव्हा हा पराठा बेस्ट ऑप्शन आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये हा पराठा बनतो आणि लवकर बनतो. फक्त यात काय लागते, फक्त कांदा लागतो आणि मसाले, त्याच आहे. आणि बघा ना, पराठा किती सुंदर बनलेला आहे ना. अगदी टेक्स्चर पण खूप सुंदर आणि चवीला पण अप्रतिम. जेव्हा तुमच्याकडे नेक्स्ट टाइम पाहुणे वगैरे आले तर हा पराठा त्यांना नक्की खाऊ घाला आणि कसा बनला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.